श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकर सुधारी बरनो रोग बल विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तन जानके स्मिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत ते सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ज्ञानदेव भगवंत नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपादेवा निवृत्ती उदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो आदमापुरासी गेले नव पंचम धामा आदमापुरासी गेले नव पंचम धामा नमस्कार माझा जय बाळू मामा नमस्कार माझा जय बाळू मामा मोची दिनाची माऊली 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 त्यांच्या कृपेची आम्हावर सावली त्यांच्या कृपेची आम्हावर सावली बाळू मामा मोची दिनाची माऊली बाळू मामा मोची दिनाची माऊली बाळू मामा मोची दिनाची माऊली दिनाची माऊली दिनाची माऊली बाळू मामा आमुची दिनाची माऊली विठ्ठल 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 आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोला याची सीमा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबा राय यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र या ठिकाणी संताच्या महिमाचं यथार्थ वर्णन 4 चरणाच्या अभंगामध्ये करतात विठ्ठल 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 ज्यांना ज्यांना वाटतं संत काय करू
करू शकतात त्याने फक्त एकदा हा अभंग उघडून पाहावा. संत काय काय करू शकतात. नुसत्या संताच्या भेटीनं जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. मग महाराज काय सांगता बघा, आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. मनुष्याला इथं पृथ्वीतला जन्माला आल्यानंतर काय पाहिजे असतो, देवा काय नको, सुख समृद्धी समाधान आणि मोक्ष मिळावा, बाकी काही नको. आपण पिंडदान करतोय, नारायण नागबली करतोय, वा का आपण वर्ष श्राद्ध करतोय, पुण्यतिथी करतोय, हे कशा करता, मोक्षा करता, अर्थातच मोक्ष मिळावा म्हणून. पण महाराज काय म्हणतात बघा, तुम्हाला मोक्ष पाहिजे असेल ना तर फक्त एकदा संतांना आलिंगन देऊन पहा. संतांना आलिंगन दिलं तर सगळ्यात महत्वाच्या 4 मुक्त्या 4 मोक्ष सांगितले. त्याच्यातली सायुज्यता नावाची जी मोक्षता आहे, मोक्ष आहे, तो आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही फक्त संतांना आलिंगन दिलं तर. का तर एवढा मोठा संताचा महिमा आहे की नुसतं संताचं दर्शन झालं तरी काय काय जीवनात बदल होईल सांगता येणार नाही. आणि म्हणून त्या संताचा महिमा वर्णन करायला शब्द सुद्धा अपुरे आहेत. शब्दाची सुद्धा सीमा ओलांडली आम्ही तरी शब्द कमी पडतील, एवढा मोठा महिमा आहे. का मोठा महिमा आहे, तुम्हा आम्हाला तीर्थयात्रेला जावं लागतं, तुम्हा आम्हाला पर्वकाळ पाहावा लागतो, एखादा पर्वकाळ साधून एखादी गोष्ट करावी लागते, एखाद्या तीर्थयात्रेला जाऊन पुण्य आपल्याला घ्यावं लागतं. पण या ठिकाणी महाराज सांगतात, नुसत्या संताच्या दर्शनानं सारी तीर्थ आणि सारे पर्वकाळ एका जागी बसल्या जागी तुम्हाला फक्त संताच्या दर्शनानं मिळू शकतं, घडू शकतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, संताचं दर्शन करावं लागेल. पण तुकोबाराय म्हणतात, देवा काही नको, आमच्या जीवनात अशा संताची फक्त सेवा घडली ना बास. देवा एकच सांगणं तुझ्याकडे मागणं एक, की त्या सेवा संताची आजन्मासी सेवा घडू दे बस, अजून आयुष्यात काही नको. विठ्ठल विठ्ठल अभंगाचं चिंतन फार मोठं आहे, परंतु चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचा. सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहित आहे. आधी कारण मी गोडीच सांगते, मामाने त्यांची काठी काढली का नाही मग परत गोडीत नाही ना, काय नाही, म्हणून मी गोडीत सांगते. ऐका, घेतलं सगळ्यांनी बसून, आता गोडाचं चिंतन ऐका. विठ्ठल 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 सगळ्याला माहित आहे कशा निमित्त जमलो, कशा निमित्त आजची कीर्तन सेवा आहे. पण तरी कीर्तन करायचं कर्तव्य आज या ठिकाणी असणारे श्री सद्गुरू आत्मापूर निवासी संत बाळूमामा यांचं सुंदर असं असणारं भव्य दिव्य स्वरूपाचं बाळूमामांचं मंदिर आपल्या फुलचिंचोलीमध्ये फार अगदी कमी कालावधीमध्ये तयार होऊन, कमी कालावधीमध्ये जास्तीचं नाव लौकिक जर कुणी केलं असेल तर या असणाऱ्या संत बाळूमामा मंदिरानं. कारण फार मोठी प्रचिती, फार मोठी अगदीच नाव लौकिक या भागामध्ये जिकडं जाईल तिकडं अगदीच फुलचिंचोली गावाचं नाव निघतंय. या मंदिरामुळे पाहायला गेलं तर आधी मंदिराचा कालावधी आपण पाहिला असेल काहीच नव्हतं, पण मामाच्या मनात आलं ना की आपल्या सेवे करायला, आपल्या भक्ताला, आपल्या माणसाला मोठं करायचं, तर मामा क्षणात सुद्धा देरी लावत नाहीत. कारण मामाच्या हातात सत्ता आहे हो. मामाने ठरवलं तर राजाचा रंकही करतात आणि रंकाचा राजाही रातोरात करतात. ही सामर्थ्य मामाचं. पण त्याच्यासाठी आपला विश्वास सुद्धा मामांवरती असायला पाहिजे. मला फार इथं आल्यानंतर नेहमी मामा सांगतात, एवढं मोठं तयार झालं, परत इथं बदल करायचा, हे करायचं ते. गेल्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की आता हत्ती बसवायचे, आता आपल्याला एक श्वान सुद्धा बसवायचे, एक नाग बसवायचे, नागोबा बसवायचे, नंतर एक मेंढी माऊली सुद्धा बसवायचे, सगळं बसवायचे. ते म्हणले होते ना, आम्ही यावेळेस आलो तर हे बसवलेलं इथं दिसतंय सुद्धा. म्हणजे तेव्हा त्यांनी बोलले ना, आता ते पूर्ण झालं सुद्धा. मग विचार करा, ज्याच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य. माझं नेहमी सांगणं असतं, भले तुम्हाला मामाकडे जाता येत नाही, भले तुम्हाला मामाची सेवा करता येत नाही, पण जो रात्रंदिवस मामाच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतोय त्याची तरी सेवा करा, जीवनात काहीच कमी पडणार नाही आपल्याला. पण हे आपल्याला कळत, म्हणून फार मोठं भाग्य आहे की आपल्याला जी सेवा आदमापूरमध्ये असते ती सेवा आपल्याला फुलचिंचोलीमध्ये मिळते. आणि एवढंच नाही, तर आदमापूरचे सुद्धा बरीच लोक फुलचिंचोली आपल्या मंदिरामध्ये दर्शन देण्याकरता येतात. याच्याहून मोठं भाग्य काय असू शकतो. तिकडची माणसं इकडे येतात, आपण तिकडे जातो. जर या मंदिराचं सांगायला गेलं, आता मी उभे तुम्हाला दिसतंय ना, दिसतंय ना, दिसतंय का नाही? अव ह म्हणा की हां, असं बोलत जा जरा. मी दिसते ना तुम्हाला, न दिसायला मी काय भूत नाही.
मी माणूसच आहे, मी दिसणारच तुम्हाला. पुरुष मंडळी मी दिसते ना तुम्हाला? दिसते ना मी? वा. टाळकरी तुम्हाला दिसते ना मी? वा. तुम्हाला इकडं सेवेकरी मी दिसते ना? मी दिसते. वा. सगळ्याला मी दिसते. दादा मी दिसते. वा. सिस्टीम वाला मी दिसते ना? वा, चांगली गोष्ट आहे. आता मी तुम्हाला सगळ्याला दिसते. मी जिथं उभा आहे माझ्या पाठीमागं एक खांब आहे. माझ्या पाठीमागं खांब दिसतोय ना तुम्हाला? दिसतोय ना? वा, चांगली गोष्ट आहे. नसेल दिसत तर तो माणूस इथला नाही. इथला नाही म्हणजे इथलाच नाही. हां, दिसलाच पाहिजे. खांब दिसतोय ना पाठीमागचा खांब. ऐका, आता मामाची वाणी जर ऐकायला गेलं तर मामा भाकणूक करायचे हे सगळ्याला माहीत आहे. आणि मामाच्या मुखात निघालेला शब्द कधीच खोटा होत नाही. 100% तो बरोबर असतो म्हणजे असतो. आणि मग सांगायला गेलं तर मामाला माहित होतं या कलियुगामध्ये लोक एकमेकावरती जळणार आहेत. या कलियुगामध्ये लोक एकमेकासाठी काड्या कुडकुड्या करणार आहेत. लोक एकमेकाचं वाईट व्हावं म्हणून काही ना काही जादू न लिंबू वगैरे तसलं फिरवून टाकणार म्हणजे टाकणार. आणि आपली लोक अशी आहेत, करतं एक आणि जातं एकाकडं. मग अशा लोकांना काय करावं? तर अशा लोकांना फक्त फेरी मारली, नवे नुसतं कवटाळलं तरी सगळं त्यांचं भूतबाधा निघून जावी. भूतबाधाच नाही बरं, भूतबाधा म्हणजे काय? तुम्ही जर भूताना कधी पाहिलं नसेल, आपल्या शरीरामध्ये असणारी निगेटिव्ह एनर्जी आहे तीच काय आहे? आपण सतत वाईट विचार करतो, सतत वाईट बोलतो म्हणजे आपल्या अंगामध्ये काय आहे? काय आहे? आणि इकडच्या पेक्षा इकडं जरा लय असतंय. आता खोटं बोलायचं इकडं लय असतं. काय ना थोड्या साड्या गोष्टीवरती तिने असंच केलं, ती गप्प बस की बया, तिने केलं ना, तुला काय करायचंय? पण ह्याला त्याला वाईट बोलून तुम्ही पण काय होता? हो, मी काय म्हणलं, जो वाईट बोलतो, निगेटिव्ह एनर्जी ज्याच्या अंगामध्ये, सतत वाईट बोलणं, शिव्या देणं, नावं ठेवणं, तोंडाला बटा 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 सारखं काही ना काही चालू ठेवणंच त्याच्या अंगामध्ये काय आहे? तुमची तुम्हीच मला. भूत जर म्हटलं तर परत काट्या खावं लागतील बरं का, परत काय खरं नाही. पण ऐका, आता आपण म्हणजे निगेटिव्ह एनर्जी प्रत्येकाच्या शरीरामध्ये असते. भूतबाधा कधी होते माहिती का? तुम्ही माना अथवा न माना, माणसं आहेत म्हणजे भूत सुद्धा जे आतृप्त आहेत ते कुठं जाणार आहेत? कुठं जाणार आहेत? आपण म्हणतो काही नसतं, काही नसतं, चल आमच्याकडे वड्याला, तुला सांगते काय असतं का काही नसतं. ते काही नसतं आपण म्हणतो, बरं चला ठीक आहे, काही नसतं म्हणजे आतृप्त राहिले ते कुठं जातात? त्यांना कुठंतरी जावं लागेल का नाही? मग जी माणसं सतत त्याच गोष्टीचा विचार करतात, अरे मला धरल का काय, अरे मला पकडल का काय, माझं काय होईल काय, सतत जर विचार केला तर ते म्हणतं हे गिराईक आपलं आहे, ह्याला सोडायचं, ह्यालाच पकडलं तर पकडलं, नाही तर दुसरी गावायची. तुम्ही वड्यात न जाताना राम 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 इकडून येते काय तिकडून म्हणलं की ये ना, मग का मनामध्ये आणायचं? सांगू तुम्हाला. म्हणून पहा, आपण भूतबाधा कशा कशाची एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी घेऊया आपण. या सगळ्या गोष्टीला आपण घाबरतो. पण मामाने स्वतः वागणूक करून ठेवली, मामाने स्वतः सांगून ठेवलं. या जगाच्या पाठीवरती मामाने मेतकेमध्ये तो खांब रोवून ठेवला. मेतके गावामध्ये अजूनही तुम्ही गेला तर तुम्हाला पाहायला मिळेल, गावामध्ये खांब रोवून ठेवला आणि सांगितलं, जो कोणी या खांबाला फेऱ्या मारेल किंवा या खांबाला धरेल ना, त्याच्या अंगात मी काही शिल्लक ठेवणार नाही. भूतबाधा, निगेटिव्ह एनर्जी, काही वाईट ऊर्जा असू द्या, क्षणात काढून टाकेल. का? माझ्या भक्तानं त्या खांबाला नाही तर मला कवटळले म्हणून त्याची बाधा दूर करणं माझं काम आहे. मामा दूर करतात. आणि मग मामाने स्वतः सांगावं, एक खांब, हा खांब म्हणजे कुठला खांब आहे? कैलासातला खांब आहे. कैलासातला खांब लेकरा हो, तुम्हाला मेतके गावात आणून दिला, म्हणून खरंच बाधा दूर करायची असेल तर या इथं. हे मामानी सांगितलं. पण मी जरा वेगळं बोलू का? वेगळं बोलू. कैलासातला खांब मामाने मेतक्यात उभा केला आणि मेतक्यातला खांब आपल्या मामाने आपल्या फुलचिंचोलीमध्ये उभा केला. हे सामर्थ्य म्हणजे ज्याला नाही जाता येत कैलासात त्याने जावं मेतक्याला, आणि ज्याला नाही जाता येत मेतक्याला, ज्याला नाही जाता येत आत्मापूरला, त्याने फुलचिंचोलीला यावं आणि एकदा येऊन इथं भक्त दर्शन घ्यावं. सगळ्या बाधा, सगळे संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. ही ख्याती आहे बरं का. मानल्या तर प्रत्येक गोष्टी आहेत, नाही मानलं तर काहीच नाही. आपल्या मनावर आहे, आपल्या अंतःकरणात आहे ते. म्हणून या ठिकाणी फार मोठं भाग्य आहे
की आज आपल्या मामांच्या सानिध्यामध्ये आपल्याला बाळूमामाची सेवा, अफाट अशी सेवा घडते, रात्रंदिवस सेवा करता येते. सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. एकदा खरं पाहायला गेलं मामांचं मन फार मोठं आहे, कारण की माझ्यावरती अगदी सख्या भाचीपेक्षा ते जीव लावतात. एवढा जीव. या भागात कुठेही कीर्तनात, ताईंच्या तिथं कीर्तनाला गेलो होतो, सहज इकडं आलो होतो. मामा म्हणले, आता खरं सांगायला गेलं बरं का, माझ्या मनात काही जरी असलं तर मी कधीच तोंडावर बोलून दाखवत, म्हणजे मी पाठीमागं बोलते अशी नाही बरं का. हे आपल्याला तसलं जमतच नाही. जे काय असेल ते तोंडावर, पण मनात एखादी गोष्ट आली ना ती मनात ठेवायची असते. काही गोष्टी अशा बोलून दाखवायच्या नसतात. खरं सांगू, त्या दिवशी आलो होतो ताईंच्यातनं कार्यक्रमानं आलो. इथं आल्यानंतर आमचं दिवसभर आता आम्ही फळावर बाहेर गेलो की फळा मनापासून मामाच्या समोर इथं भजन करताना मनापासून मी म्हणत होते की थोडंफार प्रसाद मिळाला तर बरं आहे. नाही, खरंच म्हणत होते बरं का, मनापासून वाटत होतं. पण आता मामाचं गाव माझं 1 किलोमीटर सुद्धा नाही, 500 मीटरवरती असेल. इथं सिकंदर टाकळी, इथं चौकात माझ्या मामाचं घर. माझी आजी कधीही गेले की रिकामाला येऊ देत नाही, काही ना काही खाऊ घालणार. माझी आजी सुद्धा येत आहे, आजोबा आहे, कधीही जाऊ द्या, काही सीताफळ पिकलेला असू द्या ना, सफर काही असू दे, पोरगी आली तिला द्यावंच लागेल, मग काही ना काही देणार. मग मी विचार केला इथं नाही तर तिथं तरी, म्हणजे मी अपेक्षा ठेवली नाही की इथंच मिळावं, पण आपल्याला कुठंतरी पोटापुरतं मिळणार आहे. कारण संध्याकाळचा कार्यक्रम विचार केला आपल्या बाबांचा असा आहे की कार्यक्रमाला उशीर झाला की कुठं थांबायचं, भले पोटाला ती मेलं तरी चालल, पण कार्यक्रमाला पोचलं पाहिजे. मनामध्ये होतं. मग मामाने आता जरा भजनी झालं, सगळं झालं, सगळ्याला वाटायला लावलं. मामाने सहज व्यक्त केलं. मामा म्हणले तुम्ही आलाय पण तुम्हाला असं रिकामं जाऊ देऊ वाटे ना, मग काहीतरी खाऊन जा. म्हणलं मामा नको, आता जरा पुढं जाऊ. आम्ही पण टाळायचं बघ. मामा म्हणजे नाही, 2 मिनटं लागतील, 2 मिनटं, 2च मिनटात स्वयंपाकदार होते बसा. आणि कधी नव्हते मामानी जेवायला घातलं, म्हणजे इथं आल्यानंतर प्रसाद सगळ्याला मिळतो, पण ते वेगळं मामांच्या सानिध्यात बसून जेवायला अगदी आम्ही, माझी बहीण, मृदुंगाचार्य, आम्ही सगळे बसलो होतो, दादा वगैरे बसलो होतो मस्तपैकी. तुम्ही ते ह्याची भाजी खाल्ली असेल बघा, हां, भाकरी आणि बाजारी आमटी. तुम्हाला कसं माहीत? मी माझ्यासोबत घडलेलं सांगते, तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला नव्हतं बोलवलं आम्ही. नाही हो, असं असतं होय. बाजारी आमटी होती, उगं तोंडाला पाणी सोडून बसला. आता काय बाजारी आमटी वगैरे काय नव्हती, ते आपलं ह्याची दोडका, हां, दोडक्याची भाजी होतं. जरचं वयामानानं जरा विसर पडतो. दोडक्याची भाजी, भाकरी, आणि मामा असं ते काला करून मस्तपैकी असं खायचं ना. म्हणलं असं खाल्ल्यावर कीर्तनच झालं संध्याकाळचं. पण भारी सुंदर जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मामा म्हणले नाही सुंदर आहे. मग मी सहज इच्छा व्यक्त केली, म्हणलं मामा तुमच्या इकडं पंढरपुरी स्पेशल काहीतरी आहे की? मामा म्हणले बाजारी आमटी. मला ती भाजी फार आवडते बरं का, फक्त एवढंच की मला तिचं नावच नाही आवडत. काय नाव तर म्हणे बाजारी आमटी. तर जी एवढी सुंदर आहे, एवढं खाताना अगदी जर ती खायला लागलो तर ताटात नाही शिल्लक राहील, तर बोटच चोखू आपण खातो, पण शिल्लक ठेवत, चाटू खातो, पण शिल्लक ठेवत नाही. तिला नाव काय? बाजारी आमटी. उलट तिला काय म्हणायला पाहिजे होतं? सुपर आमटी, चांगली आमटी आहे का नाही? नाही, आतापासून आता ती बाजारी आमटी. कधी इकडं आलो ना, मामा नेहमी म्हणतात महाराज इकडं आलाय पण विसरू नका, यावेळेस आल्यावर तुम्हाला बाजारी आमटी करायची. कधी येत आहे? करू का? म्हणलं मामा आता नको, परत आलं की परत म्हणत आजपर्यंत आलोय बघा. पण आनंद आहे का माहिती आहे का, जीवाला जीव लावणारी माणसं भेटतात ना, तेव्हा वाटतं ईश्वराला कुठं दगडात शोधत बसावं. ईश्वर या प्रत्येक माणसामध्ये जो आपल्याला ना कुठल्या रक्तात बांधून ठेवतो, ना कुठल्या नात्यात बांधता, फक्त आपल्याला आपलंसं करून घेतो ना, तो माणूस खरंच देव माणूस आहे गड्या. आणि तो आपल्याला जाणता आला पाहिजे. म्हणून भाग्य आपलं मोठं की मामांमुळं आपल्याला आदमापूर निवासी संत बाळूमामाची सेवा इथं घर बसल्या रात्रंदिवस करता येते. म्हणून फार मोठं भाग्य. या ठिकाणी मामा आहेत. अगदी मामांसाठी एकदा जोरदार खरंच टाळ्या झाल्या पाहिजेत बरं का. कारण की आता एवढा मोठा त्यांचा अधिकार आहे, एवढी लोक लांब लोक त्यांच्यापर्यंत येतात, एवढा त्यांचा अधिकार आहे, पण तरी सुद्धा त्यांचं वागणूक मात्र आपल्यासारखी एकदम साधं सिंपल सरळ राहणं, ना कुठला ॲटिट्यूड दाखवून, ना अहं का मामा पुढं तसल्या गोष्टी चालत. मग कोणी का असे ना, मामा पुढं लय चालत बरं का मावशे. तुम्ही म्हणता लय केलं मामासाठी, पण मामा काही बघत, अगं ती केलं म्हणते हे चुकतोय,
हाच काय अहंकार आहे. मी केलं की मी केलं, मी जिथं मी आलं तिथं सेवा संपली, तिथं सगळं गेलं. पण लोकांना नाही, मी केलं, माझ्यामुळं झाला. हा, तो अहंकार नाही गड्या. म्हणून खरंच अहंकार न ठेवता अगदी साध्या सोप्या सरळ भावनेने मामांची निस्वार्थ सेवा करतायत. म्हणून कमी कालावधीमध्ये एवढं नाव आहे, एवढं सगळं आज घडते. आज एवढी लोक डोळं झाकून विश्वास ठेवतायत का? कारण आदमापूर निवासी संत बाळूमामा यांच्यामध्ये पाहतोय. अजून काय पाहिजे व आयुष्यामध्ये? जर म्हणून फार सुंदर या ठिकाणी मामाने नियोजन करत सगळं आपल्याला इथं उपलब्ध करून दिले. आज पाहायला गेलं बाकीचे लोक वर आहेत, पण मामा इथं बसले. एक बरं वाटतं, कारण लोकांना कितीही आकाशाची उंची गाठली तर पाय मात्र जमिनीवरच ठेवावे. ज्याचे पाय जमिनीवर राहते त्याची उंची आकाशाला गगनाला भेटल्याशिवाय राहत नाही. फार सुंदर. आधी कोण असणारे सर्व मंडळी, या ठिकाणी असणारे आपले सेवेकरी, या सेवेकऱ्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता वर बसणाऱ्या लोकांनी हात जोडले बघा. मामा खाली बसले तर आम्ही वर बसले, असं दे. पण फार सुंदर या ठिकाणी नियोजन करते संपूर्ण मंडळी या ठिकाणी आहेत. आता पावसामुळे जरा थोडंसं हे झालं, विचलित झालं. पण मामाने सांगितलं होतं पाऊस आला आणि काय आलं तर कीर्तन होणार. म्हणजे मी इथं येईपर्यंत दादांना म्हणत होते पाऊस पडलाय आणि इकडचा रस्ता कसा आहे आपल्याला माहित आहे. कुणाचाही नाद करायचा पण रस्त्याचा नाद करायचा. आम्ही येताना आमच्या समोर एक टेम्पो गुतला होता. त्याचे मागचे पण चाकं पुढची पण चाकं त्याने काय करावं, आम्ही बाजूनी निघून आलो. आम्ही अनुभव घेतला, त्याला एकच म्हणलं जय बाळूमामा. आधीच पहिल्यांदा बघायचं असतं मग जायचं असतं. आम्ही त्याच्यावर अनुभव घेतला आणि गाडी कडनी काढली बरं का. नाहीतर रस्ता पावसा पाण्याचं तर ही करायचं नाही. येताना आम्ही अनुभव दुसराही घेतला की पहिल्यांदा विजा आपण दररोजच बघतो, पण डोळ्यासमोर वीज इथून ते खांबा एवढी अशी समोरच वीज पडली. म्हणलं मामा आज लय संकेत देत आहे गड्या, आज म्हणजे लय सेवा करून घ्यायची वाटतं. पण फार बरं का इथं यायला सुद्धा भाग्य लागतं. तुमचं आमचं भाग्य आहे की मामाच्या दारात बसून मामाची सेवा घडते. म्हणून पुढे जाता जाता सर्वांनी मोठ्याने अंतकरणाने प्रेमाने मामाचं जोरदार जयघोष करूया. बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं सगळ्यांनी जयघोष केला ना? सगळे म्हणले ना? म्हणले ना? पुरुष मंडळी हात वरती केलता ना? म्हणला होता ना? खरं बोला, खोट बोलायचं जमतंय यावं. मला वाटलं जमत नाही. जमतंय. मग जरा म्हणला ना सगळे महिला मंडळ, तुम्ही म्हटला म्हणला का? खरं बोला नाही तर तुम्हाला तुमच्या सासू शपथ आहे. मला माहित आहे ही सासू येऊ दे नाही तर कोण येऊ दे, मारायला बसले. पण जोरात सगळ्यांनी जोरात घ्या हात वरती, प्रेमानं आनंदानं. विजांच्या ढगांचा कडकडाट होतोय, पण त्या विजांच्या ढगांच्या कडकडाटीमध्ये सुद्धा मामांच्या नामाचा जयघोष दुमदुमला पाहिजे. एवढ्या जोरात खणखणीत दणदणी सगळ्यांना बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. बघा माणसं थोडी आहे. मला काय वाटतं माहिती आहे, थोडी म्हणजे ही थोडी नाही झाली, हे सुद्धा भरपूर आहेत. माणसाची गर्दी असण्यापेक्षा त्या माणसामध्ये दर्दी फार असणं गरजेचं आहे. म्हणून दर्दी माणसं आहेत, अंतकरणाने कीर्तन ऐकणारे आहेत. या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी, आमच्या सिद्धीताई आत्या, या ठिकाणी कांचनताई, संपूर्ण असणारे मंडळी, दादा, नाना, तात्या, आप्पा, अण्णा, हा अण्णा, हा असं सांगत जावा. सगळे आपल्याला घ्यायच्यात. मामा, बाबा, विनकरी बाबा, टाळकरी मंडळी, या ठिकाणी छोटी छोटी लेकरं. या लेकरांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गड्या. नाद करून या ठिकाणी आनंदाने उभा राहिलेत. पण यांचे खरं आभार. आधी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी सुंदर असे सिस्टीमवाले दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी खास करमाळ्यावरून आपल्या कीर्तन सेवेकरता खास हजेरी ज्यांनी लावली असे असणारे आमचे केकान दादा या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाव सगळ्याचीच लक्षात ठेवणं शक्य नाही, पण या ठिकाणी असणाऱ्या रंग कीर्तनाचा यूट्यूब चॅनल, फार सुंदर असं यूट्यूब चॅनल आहे. ज्याला ज्याला वाटतं मी कशी दिसत होती बाया, मी कसं कीर्तन ऐकलं बाई, असं ज्याला वाटतं. आणि म्हणून माझं सगळ्याला सांगणं, नीट बसा, व्यवस्थित बसा, माझ्याकडं चांगलं बघा. कारण जसं बघणार आहे तसं
दिसणार लय टकामका नाक डोळे जर मोडलं तर सगळं दिसणार आहे. मी घरी गेला बघणार आहे, मग काय करायचं तुमचं. पण फार बरं का सुंदर या ठिकाणी दोन्ही दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. आधी करू असणारे सर्व मंडळी या ठिकाणी विषय आज आपल्या मामांच्या असणाऱ्या कन्या त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. व आमचे मृदुंगाचार्य त्यांचा सुद्धा वाढदिवस, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. नाही कसं असतं माहिती, जन्मदिवस म्हणजे खास असतो. आपण काय म्हणतो वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातलं अजून एक वर्ष कमी झालं, पण असू द्या ना, तो दिवस का असे ना, पण ते साजरा करतात का दुःखातच घालवायचं सगळं. दुःख तर आयुष्यभर आहे. जग आपल्याला दुःख द्यायला कमी करत नाही. मग आनंद मिळवायचा असेल तर स्वतः मिळवावं लागेल. मग वाढदिवस असेल, काही कार्यक्रम असेल, करू द्या ना मोठ्याने थाटामाटा सासरा. उलट मी तर ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी एकच म्हणते, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, हे मेरी हे आरज़ू. तुम्ही माझ्याकडे असं बघते, तुम्हाला पुढचं माहितच नाही. जरा द्या ना साथ, म्हणा ना. म्हणजे जरी कोणी काय म्हणलं तर तुम्हीच म्हणला म्हणाय तरी ऐका नाही हो. पण नाही, फार सुंदर या ठिकाणी ते लेकरू सुद्धा आहे, छोटंसं वय आहे, पण अगदी बुद्धी एवढी चक्षु आहे. म्हणून त्या दिदी या ठिकाणी सुंदर असे मृदुंगाचार्य आमचे तुकाराम दादा संपूर्ण मंडळ या ठिकाणी आता गोड असं चिंतन आहे का विठ्ठल विठ्ठल आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. काय म्हणतात की जीवनामध्ये एकदा तरी संतांना आलिंगन घडलं पाहिजे. बरं, आलिंगन म्हणजे काय? मिठी वेगळी आणि आलिंगन वेगळं. मिठी म्हणजे आपण जाऊन एखाद्याला मिठी मारणं, आणि आलिंगन म्हणजे आपल्याही मनामध्ये तोच भाव आणि समोरच्याच्याही मनामध्ये तोच भाव. त्या भावानं समोरच्याही व्यक्तीनं आणि आपणही एकमेकांना कवटाळणं. मिठी मारणं नाही, कवटाळणं म्हणजे आलिंगन देणं. एकमेकाला कवटाळ. ऐका, जगामध्ये काही लोक असे आपल्या सानिध्यात येणारे काही लोक असे असतात जे टाळावी, पण संत जर आले ना तर त्यांना काही लोकांना टाळायचं असतं आणि संतांना मात्र कवटाळायचं असतं. आणि म्हणून आलिंगन घडे, आलिंगन घडलं पाहिजे. मग आलिंगन देता येत नाही. बघा, काही ठिकाणी गेलं ना, मला काय वाटतं, एखाद्या मंदिरात गेलं, एखाद्या देवापाशी गेलं ना, देवाला पाहत जा, निरखत जा, निरीक्षण करून चरणाला कवटाळत जा, देवाला कवटाळत जा, देवाच्या मुखाकडे पाहत जा, देवाचं गुणगान गात जा, देवाकडे जरा क्षणभर पाहत जा. पण आपण तसं करत नाही. आता तुम्ही एवढ्यादा इथं दर्शनाला येताना एवढ्यादा तुम्ही दर्शन केलं असेल, मामाना पाहिलं असेल, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पाहिली असेल, मुळे महाराजांना पाहिलं असेल, सगळं नाही म्हणलं तरी दररोज काही इथं येऊन दर्शन करणार आहे. पण तरी काही इथल्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी जर विचारल्या ना, पठ्ठ्याला नाही सांगायच्या, याच्या नाहीच येणार सांगायला. का माहित आहे का? आपण दर्शन करतो, पण कसं माहित आहे का, आपल्या मनामध्ये काय असतं, मला देव दिसला पाहिजे, मला देव दिसला पाहिजे. आणि नेमका देव समोर आला, देव दिसायला लागला की डोळं मिटून घेतो, तर देव कसा दिसणार आहे बाबा? बघा ना तुम्ही, देवा पुढे आले की देव डोळं मिटून घेणार. अरे डोळे मिटून घेतले, देव दिसणार कसा तुम्हाला? पण डोळे मिटून घेतले ना, तर माझं एक म्हणणं आहे की अंतकरणात दुसरा भाव नसावा. मामा आलो बरं का तुमच्या समोर, मामा आलो तुमचं गुणगान गाण्याकरता, मामा आलो तुमच्या सानिध्यात, हे म्हणता यावं. पण काय लोक मामांच्या पुढे आले, डोळे झाकले, मामा यंदा डाळिंब चांगलं जावं, मामा यंदा केळी चांगली. तुमच्याकडे काय पिकतं? काय पिकतं? कोण म्हणलं वाहून गेले? वाहून गेलंय म्हणजे आहे मागण्याच्या, का नाही? बरं मामा यंदा केळी चांगली जावी, मामा यंदा ऊस चांगलं जावं. तुमच्याकडे जास्त लिंबाचं प्रमाण आहे ना, द्राक्षीचं? अहो काय आहे सांगा की, मी काय मागायला लागली वय? द्राक्ष आहे ना, हा तसं दिलं तर मी नाही म्हणत नाही. 1-2 पॅकेट टाकलं तर हरकत नाही, कारण देणाऱ्यानं देत जाऊन घेणाऱ्यानं हा, मी कधीच नाही म्हणत नाही. हो, कशाला कोणाला नाराज करायचं? बघा आता द्राक्षी पिक, मामा यंदा दुसऱ्यापेक्षा माझी द्राक्षी चांगली जावी, मामा सुनाला लग्नाला 20 वर्ष झाली, यंदा तरी पाळणार. हा हालू दे मामा, सगळ्याच्या पोराची लग्न झाली, माझ्या पोराचं लग्न होऊ दे.
होऊ दे. म्हणजे देवासमोर उभा राहिलं तर एवढं मागलं मामा म्हणणार तू लिस्टच करून घेऊन ये की बया. एवढं काय करत बसलाय का नाही. म्हणजे देवाला पाहतो का आपण, आलिंगन देतो का. कितीतरी लोकात नाही देवाला पाहत, आलिंगन देत नाही, प्रेमानं मिठी मारत नाही. बऱ्याच मंदिराची गत अशी पाहिली तर एवढ्या मावशी आहेत ना महिला मंडळ. मला इकडचा अनुभव जास्त आहे, कारण मंदिरात गेलं मी यांच्या गर्दीत असते, इकडं नाही. यांच्या रांगेत उभा राहिलं बऱ्याच मावशा. पुढं जगाचा मालक उभा आहे, देव उभा आहे. देवाचं दर्शन किती अंतःकरणापासून करावं, अंतःकरणापासून नुसतं पाहत राहावं देवाला. पण काही नाही, देवा पुढं जात जात पुढं जगाचा मालक असला की लक्ष इकडं असतं. बाबो मला तर म्हणली 300ची आहे साडी. हा मला तर म्हणली 300ची आहे, पण नाही म्हणलं तर 5000ची तरी दिसते. सगळं लक्ष कुठं, साडीवर. आणि कसे मामा पावायचे, मामा समोर गेलाय साडीवर लक्ष, मग मामा कसे पावायचे. मामा समोर गेलाय प्रसादावर लक्ष, मामा कसे पावायचे. मामा समोर गेलाय कुठं काय भेटतंय का नाही याचं लक्ष, मामा कसे पावायचे रे. म्हणून आलिंगन देता आलं पाहिजे. बरं संतांना आलिंगन दिलं तर होतं काय, संतांना आलिंगन दिलं तर होतं काय, तर सायुज्यता नावाची मुक्ती मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. जरा थोडासा उल्लेख करून सांगते. मला संताच्या बाळूमामाच्या चरित्रामध्ये जायचे, पण ऐकाकडे त्यापूर्वी आपल्याला मुक्ती पाहिजे. 4 प्रकारची मुक्ती. आता जीवनामध्ये संताच्या दर्शनाने एवढा मोठं लाभ होतात, एवढं मोठं. फक्त सायुज्यता मोक्षाचंच काय घेऊन बसलाय, एवढं मोठं लाभ होतात की फक्त एका संताच्या दर्शनानं. संताच्या दर्शना काय मोक्ष काय मिळतं आपल्याला, 4 गोष्टीचा फायदा होतो. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. आणि पद्मनाभ जोडीला. म्हणजे संताच्या दर्शनानं काय होतं तर देवाचं सुद्धा आपल्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. बघा ना तुम्ही, इथं आलं फक्त मामांचं दर्शन घडतंय का, इथं आल्यानंतर फक्त मामांचं दर्शन आहे का, नाही. मामासोबत शेजारी कोण आहेत, जगाचे मायबाप म्हणजे कोण, विठ्ठल आणि रखुमाई. नुसतं ऐका, संताचं दर्शन होतंय, जगाच्या मालकाचं दर्शन होतंय, जगाच्या मायबापाचं दर्शन होतं. एवढंच नाही तर मामांच्या इकडच्या बाजूला शेजारी असणारे म्हणजे कोण, मामांचे गुरु. म्हणजे गुरुचं, संताचं, मायबापाचं, देवाचं दर्शन ज्यांच्या ठाई घडतं ते म्हणजे फक्त आणि फक्त बाळूमामा आहेत. सगळ्यांचं दर्शन मामांच्या ठाई करता येतं आपल्याला. म्हणून पहा, आदमापूर निवासी संत बाळूमामा. म्हणून संताचं दर्शनाला लाभ होतो. पहिला लाभ काय तर देवाची भेट होते. देवाची भेट जीवनामध्ये, देवाची भेट होण्याकरता धडपड करतो, देवाची भेट होण्याकरता तर एवढी धडपड करतो. म्हणून पहा, आता संत दर्शनाने दुसरा फायदा काय, संत दर्शनी 8 फायदे होतात. संत दर्शनीने 8 फायदे. कोणते 8 फायदे, पहिले 4 पुरुषार्थ जीवनामध्ये येतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. 4 पुरुषार्थाचं काय होतो, फायदा होतो. आणि दुसरं म्हणजे 8 फायदे सांगितले. 4 पुरुषार्थ आणि 4 मुक्ती. 4 मुक्ती मिळतात संत जीवनात आले तर. बरं, 4 मुक्ती कोणत्या, 4 मुक्ती कोणत्या, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. अभंगात कुठली सांगितली, सायुज्यता. अभंगात कुठली सांगितली, सायुज्यता. आता गणिताचा विचार केला, आपले गुरुजी काय करतात, 10चं एखादं गणित काढायचं असेल तर 10चं गणित नाही काढत, गुरुजी 1 पासून चालू करतात. 1 पासून आहे का नाही, का संख्या आणायची, त्याला फॉर्म्युला जोडायचा, म्हणजे सूत्र जोडायचं. काय काय जे गणित शिकले त्याला कळेल बरं का.
काय काय करावं लागतं. तसं संतांनी नेमकं सायुज्यता मुक्ती का सांगितली सांगण्याकरता पहिले सगळ्या मुक्ती सांगाव्या लागतील. 4 मुक्ती सांगितल्या. पहिली मुक्ती कुठली? सलोकता, दुसरी समीपता, तिसरी स्वरूपता आणि चौथी आता अभंगात सांगितली ती कुठली? जरा बोलत जा. कोणती? सायुज्यता. मग पहिली मुक्ती म्हणजे कोणती मुक्ती आहे? तर सलोकता. कुठली? सलोकता. सलोकता म्हणजे काय? तर बघा, सलोकता म्हणजे देवाच्या गावी राहणं. 4 मुक्ती सांगते ऐका. पहिली मुक्ती सलोकता. सलोकता म्हणजे देवाच्या गावी राहणं, देवाच्या नगरामध्ये राहणं. किती मोठं भाग्य देवाच्या नगरामध्ये राहणं. दुसरी मुक्ती म्हणजे समीपता. समीपता म्हणजे देवाच्या जवळ राहणं. दुसरी मुक्ती म्हणजे देवाच्या जवळ राहण्याची मुक्ती आपल्याला मिळते. दुसरी मुक्ती देवाच्या जवळ राहणं. तिसरी मुक्ती स्वरूपता म्हणजे देवाच्या स्वरूपाला प्राप्त होणं, देवच होणं, देवरूप होणं. देवाचं रूप आपल्याला येणं. आपण सहज म्हणतो देव होईन जे म्हणती ते देवाची होती. देवाचं रूप प्राप्त होतं ती तिसरी मुक्ती म्हणजे स्वरूपता. आणि चौथी मुक्ती जी अभंगात सांगितली सायुज्यता. सायुज्यता जी मुक्ती आहे ती मुक्ती म्हणजे स्वतः देवच होणं, देवच होणं, देवासारखं दिसणं, देवासारखं रूप येणं ही तिसरी होती. पण चौथं म्हणजे स्वतः देवच होणं. स्वतःमध्ये देवामध्ये फरकच नसणं. मीच देव आहे, अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे, माझ्यात आणि देवात काही फरक नाही. ही मुक्ती कधी प्राप्त होते? बाळूमामासारख्या संताचं दर्शन झाल्यानंतर. बाळूमामासारख्या संताचं अंतःकरणापासून दर्शन जर घेतलं ना माय ऐका, बाळूमामासारख्या संताचं अंतःकरणापासून दर्शन घेतलं तर आपल्याला वाटत नाही मी कोणतरी स्त्री आहे, मी कुठला तरी पुरुष आहे, माझा अधिकार समाधान नाही. मी मामाचा भक्त आहे आणि मी आता दुसरा तिसरा कोणी नसून मी माझ्यामधला भगवंत शोधून स्वतः मीच भगवंत झालेलो आहे. आणि जोपर्यंत आपलं अंतःकरण म्हणत नाही की मीच ब्रह्म आहे, मीच देव आहे, मीच माझ्यामध्येच भगवंत आहे, हे जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला संताचं ओरिजिनल दर्शन झालंय असं म्हणायचं. म्हणजे आजपर्यंत कसं चाललंय बघा. मग डुप्लिकेट म्हणजे का? अंतःकरणापासून नाही, संतांनी दाखवून दिलेत पण आपण पाहत नाही. म्हणून जीवनामध्ये ज्याला ज्याला देव व्हायचंय, देव पदाला प्राप्त व्हायचंय ना, सायुज्यता मुक्ती प्राप्त करायची, त्याने काय करावं? संतांना आलिंगन द्यावं. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये आलिंगन घडे सायुज्यता मुक्ती प्राप्त करायची त्याने काय करावं? संताचं दर्शन. मग आता तर आम्हाला ओढ लागली मामा, आता तुम्हाला दर्शन द्यावंच लागते, आम्हाला पण मुक्ती मिळवायची कडे, आम्हालाही मोक्ष मिळवायचा मामा. मामा तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ, मामा तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड. मामा तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ, मामा तुमच्या दर्शनाची मनी माझ्या ओढ, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड, बाळू मामा नाव तुमचं गुळाहुनी गोड, गुळाहुनी गोड. चिमण पाखरानो सांगा कोकरानो, आदमापूरची वाट मला दावा मेंढरानो, आदमापूरची वाट दावा मेंढरानो, चिमण पाखरानो सांगा कोकरानो, आदमापूरची वाट मला दावा मेंढरानो, आदमापूरची
मामा तुम्ही या ना आमच्या जीवनात. तुम्ही आमच्या जीवनात आला ना, आमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही मामा. लागली याचा हुल ग उमटलं पाऊल ग, लागली याचा हुल ग उमटलं पाऊल ग. मामा तुम्ही येणं केलं हो, मामा तुम्ही येणं केलं हो. तुमच्या येण्यानं मामा, तुमच्या येण्यानं मामा, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. लागली आता हुल ग उमटलं पाऊल ग, लागली आता हुल ग उमटलं पाऊल ग. मामा तुम्ही येणं केलं हो, मामा तुम्ही येणं केलं हो. तुमच्या येण्यानं मामा, तुमच्या येण्यानं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. सोनं झालं हो. आणि मग मामा जर जीवनात आपल्याला आले भेटले तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. पण ते मामा आपल्या जीवनात एकदा तरी यायला पाहिजेत. मामांचं दर्शन आपल्या जीवनामध्ये एकदा तरी व्हायला पाहिजे. पण आपणच म्हणलं पाहिजे मामा द्या ना दर्शन, भेटा ना म्हणे. तुम्ही जर आमच्या जीवनात आला ना तर आमच्या जीवनाचं काय होईल आम्ही वर्णन करू शकणार नाही. कारण एवढा मोठा संताचा काय आहे महिमा आहे हो. एवढा मोठा संताचा महिमा आहे की दर्शनानं नुसता लाभ होतो. दर्शनानं मामांच्या चरित्रात कितीतरी उदाहरणं आहेत की नुसत्या मामांच्या दर्शनानं लेकरांच्या जीवनाचं सोनं झालं सोनं. कितीतरी उदाहरणं देता येतील. धावतं पळतं जर उदाहरणं द्यायला गेली अनेक उदाहरणं काहीच्या कानावरती आले असतील, काही कोणी वाचली नसतील, कोणी पाहिली नसतील. पण मामांचं चरित्र एवढं मोठं आहे की जेवढं आपण सांगेल जेवढं आपण गाईल तेवढं थोडंच आहे. बघा मामांच्या चरित्रात अनेक उदाहरणं आहेत की संताच्या दर्शनानं होतं काय, संताच्या आलिंगनानं संताच्या दर्शनानं होतं काय. तर बघा किती मोठा लाभ होतो, काय काय होतं सगळ्याला परिचित एक उदाहरण आहे. बघा मामाने अनेक गोष्टी केल्या जीवनामध्ये, अनेक लोकांना दाखवून दिलं मामा म्हणजे काय आहे. आता पावसा पाण्याचे दिवस आहेत. आम्ही इथनं फक्त मामांच्या घरापर्यंत चालत गेलो होतो ना तर लगेच कपड्यावरती शिंतोडे उडून आले. पण मामा भर पावसाचं गुडघ्या एवढ्या चिखलात जायचे पण अंगाला पायाला चिखलाचं कण सुद्धा लागत नव्हता. हे मामाचं सामर्थ्य होतं. कण सुद्धा नाही. एवढंच नाही, एखादा तर म्हटला मामाचं तळ आलं मग पाऊस चालू आहे नुसतं मामाने म्हणावं का रे बाबा तुला ते टिकायचं नाही का लय दिवस. नुसतं मामानी थोडक्यात आपल्या भाषेत सांगायला दम दिला ना दम. आताचे लोक कशासाठी दम द्यायचे, मामा फायद्यासाठी दम द्यायचे. मामा नुसतं म्हणा का रे तुला परत पडायचं नाही का हो. आता आपण पण दम देतो पण आपलं ऐकत त्याला कळणच बाबा. त्याला म्हणावं त्या वरून देवाला म्हणावं लागतंय की बाबा गोळ्या चुकल्या का काय तुझ्या. संपला बाबा उन्हाळ्याचा सीझन गेला, हिवाळा ते पावसाळ्याचा सीझन गेला, आता हिवाळा चालू झाला तरी सुद्धा तू पडतोय. जिकडं बघाल तिकडं काय चालू आहे, पाऊस चालू आहे. इकडं पाऊस तिकडं पाऊस, सगळीकडे पाऊसच पाऊस, चिखल चिखल पाणी पाणी, पाऊसच पाऊस, जिकडं तिकडं पाऊस आहे. बरोबर. आता पावसाला पण दोष देऊन जमत नाही. पडत नव्हता तेव्हा पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझं लईता नेलं जात गावाने. एवढं म्हणले म्हणजे पाऊस म्हणे चला पडू. आता ते एवढं पडायला लागलंय की किती पडावं याचं त्याला माप. जिकडं तिकडं पाऊस आहे, कुठलं गाव असं नाही जिकडं पाऊस नाही. पूर आलं काय काय ठिकाणी पूर. पण सांगू का तुम्हाला एवढा पाऊस आला थोडं आपलं शेत भिजलं, आपल्या दारातनं पाणी व्हायला लागलं की देवाला कोसतो मामाला कोसतो. मामा काय चालवलंय, शेतातली पिकं गेली, हे गेलं ते गेलं, किती पाऊस जाऊ बंद तरी करा. पण सांगू तुम्हाला आपण आहे ह्या गोष्टी समाधानी असलं पाहिजे. एवढा पाऊस दिला याच्यापेक्षा भयंकर काय केलं काय काय ठिकाणी याच्यापेक्षा भयंकर. थोडा कधीतरी विचार करा. मावशी घरी गेल्यानंतर तुम्ही काय घ्यायचं माहिती का, घरी गेल्यानंतर एवढा ढेकूळ घ्यायचा. ढेकूळ माहिती का, ढेकूळ चिंचोलीकर ढेकूळ माहिती आहे ढेकूळ. शेतकऱ्याची जी लेकरं त्यांना माहित असेल ढेकूळ. इकडं पुरुष मंडळी शेतात जाता का, शेतकरी तर आहे का, आहे ना. हा म्हणा की मी काय नाव करा म्हणते होय, नाही ना. शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगाल्यानंतर ढेकळं निघतं, ढेकळं आहे ना.
हा ढेकळं. आता बघा ढेकूळ जर माहीत असेल, घरी गेल्यानंतर एक मोठालंच ढेकूळ घ्यायचा असेल जर तर ढेकूळ घ्यायचा आणि बादलीभर पाण्यामध्ये, बकेटभर पाण्यामध्ये त्याला झाकून ठेवायचं. काय होईल त्याची, काय होईल? माती सगळी अशी विस्कटून पाणी पाणी राहिलं, गाळ होईल, गाळ नसतं त्याचा, हे का नाही? कारण बादली भरून पाणी जे आहे, बकेट भरून जे पाणी आहे, त्या बकेटभर पाण्यामध्ये आपण एवढासा ढेकूळ टाकलाय, तो राहील का तसा आहे? असं ढेकूळ राहील का पाण्यामध्ये? नाही राहणार. का? पाणी जास्त आहे, ढेकूळ छोटा आहे, कमी आहे. ढेकूळ कमी आहे, पाणी जास्त आहे, म्हणून ढेकूळ राहणार नाही, विरघळून जाईल, पाणी राहील. मग कधीतरी विचार करा, पृथ्वी तलावरती पाणी किती टक्के आहे? 71% पाणी आहे. जमीन किती टक्के आहे? हा 29% फक्त जमीन आहे. म्हणजे एवढंसं ढेकूळ आहे आणि एवढं मोठं पाणी आहे, पण तरी सुद्धा तो ढेकूळ पाण्यामध्ये विरघळला नाही. ही मामाची कृपा आहे. अजून काय करावं? हो, 71% पाणी आहे, 29% जमीन आहे, पण त्या जमिनीला अजून काय होऊ दिलं नाही. मामाची कृपा आहे. अजून काय करावं मामानं? पण तरी लोक म्हणतात मामाने हेच केलं, मामाने तेच केलं. लोकांचं कसं झालं माहिती आहे का? लोकांचं कसं झालं माहिती आहे? स्वतःकडे बघायचं नाही, फक्त दुसऱ्याच्या चुका काढायच्या. देव एवढं करतो तरी देवाला सुद्धा लोक सोडत नाही. मामा आता लोकांना कळायला लागले, पण आधीच तीच लोक मामा असं काय म्हणे, मामाने चालवलंय सगळं चुकीचं आहे, असं आहे तसं आहे. पण मामा बरोबर प्रत्येकाला दाखवून देत होते बरं का. आहे प्रत्येकाला दाखवायचे काय किंमत आहे, काय आहे. मामानी दाखवायला चालू केलं या कपाळाला लावलेल्या भंडाऱ्यापासून. म्हणून ज्याला मी नेहमी सांगते की ज्याला आपलं जीवन बदलवायचंय, ज्याला अंधकारमय जीवन सोन्यासारखं पिवळं करायचं, त्याने भंडारा पहिल्यांदा कपाळाला लावायचा. जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. भंडारा लावला तर हो, पण लावला तर पाहिजे का नाही? भंडाऱ्याचं महत्व तरी एवढं मोठं चरित्रामध्ये सांगितलंय, एवढं मोठं चरित्र की बघा. आता आम्ही कसं कीर्तनाला तसं त्या काळी लोक मामांच्या तिथं तळावरती कीर्तनाला भजनाला जायचे. मग एक व्यक्ती भजनाला गेला, पण गेल्यानंतर असं कुडकुडत होता, कुडकुडणारं त्याचं शरीर पाहिलं. काही लोकांनी हात लावून पाहिलं तर तापाने फनफन करत होता. तापलेला माणूस पाहिलं. याने सगळ्यांनी विचार केला मामाशिवाय आता कुणी पर्याय नाही. मग सुन्या मामाकडं, मामा बाजूलाच बसले होते. मग मामाला सांगितलं फार ताप आला, आणि तापाने फनफन अगदी करायला लागलाय. ताप एवढा जडलाय की आत्ता जातो का मग जातो अशी अवस्था झाली. मामा पाहावं त्याच्याकडं. मामा म्हणलेल्या का, अरे काय झालं की लगेच कसं माझ्याकडंच आणता? ते कधी माझ्या तळाव येतंय, सेवा देतंय, नाही देतंय हे बघत नाही का? नाही येत आहे, पण ठीक आहे म्हणे. मामाने अधिक बाकणूक करून ठेवले. कुणी का असे ना, माझं अंतकरणापासून नाव घेत असेल, माझ्या अंतकरणापासून सेवा करत असेल तर मी त्याचा आहे, तो माझा आहे. बस सेवा करत असाल, माझ्याकडे येत असाल तर बरं म्हणे. आता त्याला तिथं नेल्यानंतर मामानं विचार केला काय करावं. बरं, मामाने लगेचच उपचार चालू केले. मामानं बाजूलाच तळावरती जो तंबू ठोकला होता, त्या तंबूमध्ये ती खाट असायची. खाट माहित आहे? खाट माहित आहे? नाही नाही, शहरात गेला ना खाट म्हणत नाही, पलंग असतो त्यांचा, पलंग. आपल्यासारखे शब्द नसतात तिकडं बरं का. आता ते खाटेवरती मामा जे बसले होते, मामाने काय केलं, खाटेच्या खालती स्वतःच्या खांद्यावरती घोंगडी जी होती खाटेच्या खालती टाकली. आणि टाकल्याबरोबर सांगितलं, जो कोणी ते तापाने फनफन केलं, ताप आला, आणा म्हणे त्याला. इकडं आणलं आणि त्या खाटेच्या खालती झोपवलं. वरून परत खांद्यावरची जी घोंगडी होती वरून टाकली. पण टाकण्या अगोदर मामानं काय केलं, भंडारा सगळा घेतला आणि असा अंगावरती शिंपडला, असा टाकला. सगळ्या अंगावरती भंडारा टाकला आणि त्याला सांगितलं, लेका मी सांगत नाही तोपर्यंत इथनं उठायचं. मामांची भाषा एक तशी रांगडी भाषा, बोलायला लागलं की हा असं वाटायचं. मग मामाने सांगितलं, तुला सांगतोय बघ, उठला ना काय कराय, तू आहे मी आहे, इथनं उठायचं नाही. मी सांगतो तो बरं, आता गप गुणानं पांघरून घे, झोप. उद्या सकाळच उठायचं, उद्या सकाळी मी येतो उठवायला, तो पण हालायचं नाही इथून. बरं म्हणे. आता अंगावर सगळा भंडारा टाकला आणि काय केलं, भंडारा टाकून वरून परत अजून घोंगडी टाकली आणि त्याला झोपी घातलं. मामाने त्यांचा क्रम चालू केला. सगळं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळनं मामाने तोंडावरची घोंगडी काढली, त्याला उठवलं, त्याला बाकीचं करायला स्नान वगैरे कर बाबा, इकडं तिकडं फिरून ये, जरा बाहेर वगैरे जाऊन ये, जेवण बिवण कर. सगळं झालं. परत अजून मामाने तिथं झोपवलं, भंडारा टाकला, परत झोपवलं आणि परत झोपवलं. असं 3 दिवस चाललं. पण 3 दिवसानंतर ताप उतरीनं त्याच्या मनामध्ये कुंचित अशी शंका निर्माण झाली. काय म्हणे, मामा काय करू शकत नाही, मामा काय करू शकत नाही. लोकांचं कसं झालंय माहिती आहे का,
की देवाकडे गेले लगेच गुण आला पाहिजे, हो फरकच पडला पाहिजे. लगेच देवाला, ए देवा बघ नाही तर माझा मसोबा कुठं गेला नाही. हा तर काय गरज आहे का? म्हणजे हा देव नाही पावला तर दुसऱ्या देवाकडं, तू नाही तर महादेव, महादेव नाही तर पांडुरंग, पांडुरंग नाही तर देवीकडं. आता नवरात्र चालू आहे ना, देवी नाही तर गणपती, गणपती नाही तर इकडं तिकडं. म्हणजे एक देव आपण नीट करत नाही. पण ऐका गड्या, माझं काय म्हणणं, एक निष्ठेने करावं. आपण मामाला दूध देतो, मामा बघा बरं का, मामा करा बरं का. साध्या डॉक्टरकडे आपण गेलो आणि डॉक्टरने एखादी आपल्याला गोळी दिली, गोळी दिल्यानंतर त्या गोळीचा गुण यायला सुद्धा अर्धा एक दिवस लागतो. मग मामांनी एखादी गोष्ट देताना आपण लगेचच द्यावी, लगेच पूर्ण व्हावी असं का वाटतं? जरा दम खा ना, मामांना वाटू द्या ना आपण त्यांची सेवा करतोय. मामांना विश्वास बसू द्या ना, हो माझं लेकरू आहे, करू याची सेवा, करू याची इच्छा पूर्ण, वाटू द्या ना मामांना. पण मामाने काय द्यायचं न द्यायचं तोपर्यंतच तुम्ही पार्टीच बदलली म्हणले, मामाने तर काय सेवा करावी, मामाने तर काय द्यावं तुम्हाला, हे का नाही? जरा ज्याला ना मामापर्यंत जायचं असतं, ज्याला खरंच मामा काय जाणून घ्यायचे, त्याच्या मनामध्ये जे आपण म्हणतो ना सब्र का फळ हा मिठा होत आहे, ते गोड होईपर्यंत जरा थांबावंच लागतं. लोक थांबत नाही. याच्या मनामध्ये कुंचित भाव निर्माण झाला की मामाच्याने काय होणार नाही. म्हणे मामा 3 दिवस झालं फरकच पड ना. मामाने बघितलं, म्हणे लेका बर ठीक आहे, म्हणे उचलला आहे असं त्याला. आणि बैलगाडीमध्ये, जुन्या काळामध्ये गाड्या नव्हत्या, गाडीमध्ये बसवलं, स्वतःची घोंगडी टाकली. मामाने ऐका एवढं करतायत तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय मनामध्ये काय आलं, मामा कुठं करतात, मामाचं असं मामाचं तसं. घोंगडीवरती झोपवलं, गाडीवर झोपून ते दुसऱ्या गावामध्ये नेऊन त्यांना दवाखान्यामध्ये, तिथे एक डॉक्टर होते, ते डॉक्टरपाशी त्यांना भरती केलं की बजावून सांगितलं डॉक्टरला, मी वारंवार बघायला येत जाईल, बरं कर बाबा. का? त्याला वाटते मामा काय करू शकत नाही, तर तू कर बाबा, काहीतरी तू कर. म्हणून डॉक्टरला सुद्धा बजावून सांगितलं काहीतरी कर. डॉक्टरनी उपचार चालू केले, रात्रंदिवस उपचार चालू झाले. बघता बघता झालं ताप कमीच होईना, ताप एवढा वाढत चालला की नको ते सगळे रोग असे उद्भवायला लागले. कधी अंगच दुख, कधी जास्त तापच ये, कधी डोळ्याच पिवळे पड, कधी उलट्याच हो, कधी काय हो, कधी चाललंच नाही उद्या काय उद्या, असंच व्हायला लागलं. बघता बघता 1-2 महिने जाग्यावर पडून, पण उपचारानं बरा होत आला. आणि 1-2 महिन्यानंतर झालं असं, तरी मामा दररोज पाहायला यायचे आणि भंडारा लावून जायचे बरं. पण याला वाटायचं काय, म्हणे 3 दिवस होतो की मामाकडे, कुठं मामाने काय केलं. मग 1-2 महिन्यानंतर बरा झाल्यानंतर झालं असं, बरा जरी झाला तर त्याला पायानं चालता येईना, काठीवर आणि असं लंगडत चालायला लागला. पायाने चालताना लंगडत चालायला लागला. आणि लंगडत मामाच्या दरवाजात गेला. म्हणे कसं का असं ना, सुरुवातीला मामाने एवढी आपल्यासाठी एवढं केलं, जावं आता तिथं. म्हणून गेल्यानंतर मामांपाशी गेल्याबरोबर दर्शनापाशी गेल्यानंतर मामाने त्याच्याकडे पाहिलं. मामा मोठमोठ्याने हसायला लागले. पडली वय गरज, आला वैरले का? त्याच्या मनामध्ये आलं, कुठं गरजेसाठी? म्हणे दर्शन करायला आलोय. मामा काही म्हणतात, म्हणे परत नाही येणार. दर्शन करायला वाकाय गेला, पण पाय दुखतायत का? पाया नीट चाला येणार, पाया पडताना हातानं दर्शन कसं तरी केलं. म्हणे मामा आता बरं आहे. कसं बरं आहे? काठीवर आहे. काय बरं आहे तुझं? म्हणतो. म्हणे बरं आहे. म्हणे मामा आता काय म्हणायचं अजून? कसं काय? म्हणे काय मामा चालायलाच ये नाही. चांगलं बरं होतो, तुमच्या इथं भजनाला यायच्या आधी बरं होतो, पण जसं आजारी पडलो पायाने सुद्धा आदू झालं. म्हणे नीट चालतंय ना. मामाने हसून सांगितलं, लेका तुझा माझ्यावर विश्वास असताना, तुझा माझ्या भंडावर विश्वास असताना तुला काही होऊ दिलं नसतं, पण तुझा विश्वास नव्हता. म्हणूनच खरं सांगायचं, खरं माझ्या खाटेखाली माझी घोंगडी टाकून तुला झोपवलं होतं. माझ्या विश्वासाने मी तुला काय चांगला बरा करणार होतो, पण तू माझा विश्वास ठेवला नाही. घोंगडीवरती झोपला, वरून मी तुझ्या भंडारा टाकला, वरून घोंगडी झाकली. पण खरं बोलायचं, खरं भंडारा टाकल्यानंतर भंडाऱ्याने काय होत असतं का? म्हणून खरं बोलायचं. तू मांडीवरचा भंडारा झाडला का नाही? पायावरचा भंडारा झाडला का नाही? लेका खोटं बोलत आता इथं माझ्या दरवाजात उभा आहे, काय करायचं मग बघून गेल. खरं सांगायचं. त्याच्या मग सगळं लक्षात आलं त्या दिवशी काय केलं होतं, का गुण पडलं नाही, का झालं नाही. भंडारा जेव्हा अंगाला सगळ्या लावला होता ना, ते म्हणला इथं गोळ्या औषधाने काय होणार, ताप होईना जाईना, आणि मामाच्या भंडाराने काय व्हायचंय का म्हणून रागात मांडीवचा भंडारा पायावचा भंडारा असा झटकून टाकला. तर ज्या जागेवरचा भंडारा झटकून टाकला तो अवयव पुन्हा काम देता आला नाही. अवयव पुन्हा चालला नाही म्हणजे पायानं त्याला नीट पुन्हा चालता येत. मामा म्हटले ज्या अंगावर तुझ्या भंडारा पडला ना
तिथं सोनं झालं बघ, ती सगळं चांगलं आहे. किती आयुष्य तुला रोग होऊ दे, ज्या जाग्यावर भंडारा पडला ना त्याला काहीच नाही होणार. पण जिथला भंडारा झाडला त्याची गॅरंटी मी पण नाही ना, डॉक्टर नाही, कोणच देऊ शकत नाही. का? कारण भंडाऱ्यावरचा विश्वास तुझा काय झाला, कमी झाला. हे भंडाऱ्याचं सामर्थ्य. म्हणून काही होऊ द्या, आपण ह्या कपाळाला जो भंडारा लावतो ना, ह्या कपाळाच्या भंडाऱ्यावर विश्वास ठेवायचा की बाळूमामाचा भंडारा कपाळाला लावलाय म्हणजे बाळूमामा मला जीवनात काही कमी पडू देणार नाही आणि काही होऊही देणार नाही. हा विश्वास पाहिजे जीवनात. आला ना, मामांवरती संतांवरती डोळं झाकून विश्वास पाहिजे. कारण विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. का विश्वास असावा? कारण संताची ये पायी, संताची ये पायी, संताची ये संताची आहे पायी. हा माझा विश्वास. विश्वास पाहिजे, विश्वास. विश्वास असेल तर संताच्या दर्शनाचा काय होतो, लाभ होतो. एवढा मोठा लाभ. अहो मामा नुसती दृष्टी फिरवली तर मामा काय काय करू शकतात सगळ्याला एक उदाहरण माहीत असेल. सकाळी एक माणूस सहज भेटला होता, बसल्या जागेवर त्यांनी मला उदाहरण सांगितलं. तसं मी मामांचं चरित्र वाचते, पण त्याने बसल्या जागेवर सांगितलं म्हणजे किती लोक लक्ष देऊन मन लावून कीर्तन ऐकतात त्याच्यावर कळतं की चरित्र ऐकतात. सगळ्याला माहिती असेल पण थोडंसं वरून सांगून जाते मी की मामांचे सेवेकरी अनेक होते, पण मामांचं कसं होतं माहिती आहे का, मामा सगळ्या जगाचं मालक आहे पण गुरुपशी गेलं ना नम्रता. गुरुपशी गेलं ना नम्रता. एक शब्द सुद्धा तोंडातनं बाहेर काढणार नाहीत, एवढं बोलणार मामा, पण गुरु पुढं एक शब्द सुद्धा नाही. तसंच असतं बरं का. आपल्यापेक्षा आपल्याला जरी ज्ञान दिलं, आपल्याला ज्यांनी अधिकार दिलं त्याच्यासमोर लय बोलायचं नसतं. पण आताची माणसं ज्याने मोठं केलं त्यालाच पाडायला बघतेत, ज्याने शिकवलं उभारायला त्यालाच पाडायची स्वप्न पाहतेत, ज्याने मोठं केलं त्याला हरवायची स्वप्न पाहतेत. कसं व्हायचं आपलं, कसं व्हायचं? कुठं बाळू मामा, कुठं आपण. हो, मामाची निष्ठा, मुळे महाराजांविषयी मामांची निष्ठा अशी होती की एकदा मुळे महाराजांचं दर्शन व्हावं. आता मामा तळावरती असायचे, कधी कधीच फक्त मामांचं मुळे महाराजांची भेट व्हायची, पण झाली ना मामांची मुळे महाराजांची भेट झाली. जगाच्या मालकानं जगाच्या गुरुला भेटावं, एवढं मोठा योग जुळून यावा आणि एवढा आनंद व्हावा, सगळ्या पृथ्वी तलावच्या लोकांना आनंद व्हावा, एवढा आनंद. आणि मग पहा कधी कधीच भेट व्हायची पण फार आनंदात. आता अजून एक चरित्र म्हणजे मामा कधी कधी भेटायला जायचे, कधी कधी स्वप्नातनं दर्शन करायचे, ध्यान करायचे, स्वतः मन लावून असं एखाद्या झाडाखाली म्हणा कशाखाली असं मन लावून बसायचे. मामाचं अंतःकरणापासून काय करायचं, नुसतं ध्यान करायचं मामांनी की गुरुनी मला भेटावं, गुरुनी मला दर्शन द्यावं. मुळे महाराजांची मामाची भेट सुद्धा अशीच झाली होती.
आत्मामध्ये आत्म्याची पहिल्यांदा भेट झाली होती आणि नंतर ते दोघे भेटले होते. कसे तर पाहायला गेलं तर मामा एके दिवशी मेंढ्या राखत राखत एका झाडाखाली ध्यानस्थ बसले आणि ध्यान लावून फक्त आता गुरु भेटावे, गुरु दिसावे. माझा महिमा सगळ्या जगाला कळलाय, पण मला कोणीतरी योग्य दिशा दाखवणार, कोणीतरी भेटावं म्हणून ध्यान लावून बसलेत. आणि तेवढ्यात ध्यानामध्ये भेट व्हावी सत्पुरुषाची, म्हणजे कोणाची? मुळे महाराजांची. आणि मुळे महाराजांची भेट झाली की मामाला सूदबुदच राहिली नाही. मामा ध्यान लावून बसले होते, ध्यानामध्ये मामाने श्वास घ्यायचं सोडलं, बोलायचं चालायचं सगळं सोडलं. एवढे ध्यान असतं असे शरीर सुद्धा मोकळं पडलं. शरीर हाले ना, हात हाले ना, पाय हाले ना, काहीच हाले ना. आणि एका जागी पडून हृदयाचे ठोके सुद्धा गपगार झाले. श्वास बंद पडला, काहीच नाही. मग आता शेजा पाजारी जे मेंढ्या राखत होते सेवेकरांनी विचार केला, मामा एवढ्या वेळ कधी गप बसत? आतापर्यंत 2दा तरी हाक मारली असती. एवढ्या उन्हातानाचा चटकाय, पण तरी मामा एवढ्या गप गुणाने झोपलेत कसे? म्हणे हे शक्य नाही. पळत मामाकडे आले आणि त्याच्यातले एक म्हणे काय झालं बघा ना मामाना. अरे म्हणे आराम कर. नाही म्हणे एवढ्या वाढून नाही, उठवा. उठवायला लागले. म्हणे मामा उठा ना, हो मामा उठा ना. कोणीतरी आलं आणि आल्यानंतर त्याने पाहावं, नाडी चेक करावी, श्वास हृदयाचे ठोके पाहावे, श्वास पाहावा, सगळं बंद. कारण ते सद्गुरूची भेट, आत्म्याची भेट झाली ना तेव्हा देहाचा विसर पडतो. मामा विसरूनच गेले, मी देहात नाही आता. सद्गुरू पुढे होते, मुळे महाराज दिसले ना, काहीच कळे ना आम्हाला. आणि म्हणून देहावधान झाले, देहामध्ये आलेच नाही. मग आता यांनी पाहिलं की मामाचा श्वास चाले ना, मामाच्या हृदयाचे ठोके बंद पडले ना, मामाच्या कोणती शिर चालू आहे ना, काहीच नाही. सगळ्याला वाटलं मामा गेले. असा शब्द जसा कळला, पाहणारा व्यक्ती त्यांनी सांगितलं मामा राहिले नाहीत. जसं सगळ्याला सांगितलं, सगळे जे आजूबाजूचे ते कुजबूज करायला लागले. बातमी सगळ्यापर्यंत पसरली. सगळे मामाकडे येत आले. मामाकडे आल्यानंतर सगळे डसा रडायला लागले. म्हणे मामा तुम्हीच आम्हाला सोडून जावा, आमच्या जीवनाला काय अर्थ आहे? हो आमच्या जीवनाला काय अर्थ आहे? मामा जाणं म्हणजे प्राणाविना शरीर आहे, म्हणजे हृदयाविना शरीर आहे. मामा तुम्ही म्हणजे आमचं काळीज आहे, काळीज. अहो काळीजानं शरीरातून निघून जावं तर या शरीराचा काय उपयोग आहे? मामा उठा ना, मामा बोला ना, मामा एकदा पहा ना आमच्याकडं. एवढ्या लवकर तुम्ही नाही जाऊ शकत मामा, आम्हाला माहित आहे जगाचा मालक आहे तुम्ही, जगाचा कर्ता धरताय तुम्ही, मग तुमचं मरण सुद्धा तुमच्या सत्तेत आहे. मामा उठा ना, मामा पहा ना आमच्याकडं, मामा बोला ना. नुसते कवटाळायला लागले, डसा. सगळे डसा रडायला लागले. मामाला हाक मारतायत. आता पुरुष मंडळी रडायला लागले. काही जे सेवेकरी होते ना त्यांना सहन होईना. कोणतं मामासाठी जीव द्यायला सुद्धा तयार झालं. एवढं प्रेम मामाविषयी पहा, जीव द्यायला तयार झाले. मावशा मंडळी तर काही विचारूच नका. कुणाची ओळख जरी नसली तर आदमापूर निवासी बाळू मामा गेले ते कळल्यानंतर हातातलं सगळं काम सोडलं, मामाकडे पळत, मामा कुठे आहे? म्हणे मामा. म्हणे उठा ना मामा, तुम्हीच जावं, आमच्या जीवनाला काय अर्थ आहे? मामा पहा ना एकदा भक्तांकडे, मामा द्या ना दर्शन. सगळ्यांना रडावं. तुम्ही विचार करा, जीवाला जीव देणारा आपल्या परिवारातला एखादा माणूस गेला तर सगळं गाव रडतं. इथं तर जगाला जीव लावणारा माणूस, मग काय वाटत असेल गाड्या तिथं जमले लोकांना. डसा सगळे रडायला लागले. पण ऐका, रडता बायकांचं असं असतं माहिती आहे का, महिला मंडळी एखादी गोष्ट सहन होत नाही, लगेच डोळ्यामध्ये पाणी येतं, लगेच आपण रडतो. पण एक आहे, रडणं वेगळं आणि अतिशोक्ती करणं वेगळं. काय बायका रडतात, काय बायका रडतात, पण काय बायका कळते ना, माझं बोलणं कळते ना, अतिशोक्ती. ज्या बाईला माहीतच नाही, ज्या काही घेणं देणं नाही, शेजारचे रडते, अगं बाया मामा कशाला. डोळ्यातनं पाणी आलं तरी लोकांना कळतं दुःख झालंय. पण नाही काय बायका, तात्या या तात्या तुम्ही मला सोडून का गेला? तुमच्याशिवाय मी जगू कशी? तात्या जिवंतपणी तात्याला कधी चहा पण दिला नाही. मेल्यावर काय म्हणती, या तात्याचं भूत म्हणाल तू बाया, तू ये वर. पण रडू काय नको गड्या. बायकांचं असं असतं, माझं काय म्हणणं आहे, रडा ना, रडू येतच नाही असं नाही, पण त्याचे पण एक लिमिट आहे. काय ना सहन होत नाही, मग हे रडत जाती. जे मरून पडलंय ना त्याच्या अंगा उगाच आपटायचं. कुणी सांगितलंय? आपटून घ्यायला कोणी सांगितले? तुम्हाला रडू येतं, दुःख आहे मला माहित आहे, पण एखादा असं मरून पडला असेल ना तर बघा तुम्ही
पुरुष म्हणा काय गपगुना नाही. लय टेन्शन घेत नाही. गेला तर गेला, राहिला तर राहिला. हा आहे असं. पण महिला मंडळाचं तसं नाही हो, तसं नाही. शेजारणीच्या नवऱ्याची, बहिणीची, मावशीची, काकीची, चुलत्याची आंटी जरी मेली तरी ही रडती. का बाया, कोणी सांगितलंय तुला? आणि एवढं बघा तुम्ही बायका तिथं गेल्यावर रडणं बायका बघितल्या हे रस्त्यापासून नवऱ्याने गाडीवर खाली उतरवलं, तात्या माझं काय म्हणणं आहे, एखादी बाई अशी म्हणत यावी तात्या, आणि तात्याने मला उठलोय. तुम्ही खरं सांगायचं, असं जर तात्या म्हणलं जी बाई ओरडत आली तिथं थांबल का? फुलचिंचोलीच्या बाया थांबाल का तिथं? तात्या आलो गे बाया, मग नाही दम निघायचा तिथं. पण तेवढ्या पुरतं दुःख उठा की म्हणे उठा. मग काय काय बायका त्यातल्या अशा लय अतिशक्ती लयच पळतच आल्या, मामा धडाधड धडाधड मामाच्या अंगावरती हात आपटून घ्यायला लागले, मामा उठा, तुम्हाला उठावंच लागल. ती भक्तगण असे बघायला लागले, म्हणजे सेवा करतोय आपण, मामा सोबत फिरतोय, ही कोण आहे त्या? रडायला लागले एवढ्या ना, आपलं काहीच नाही म्हणे. एवढ्या डसाडसा सगळे डसाडसा रडायला लागले. सगळं गाव गोळा झालं आणि सगळे गोळा झाले. लोकांनी एवढी तयारी केली, एवढी तयारी. ऐका, आपल्याकडं माणसं एवढी हुशार आहेत की माणूस मेला तर 2-3 तासात तर जाळून मोकळं, परत यायला भानगड नको, ठेवतच नाही. मामाची तयारी केली, ताटीवर बांधलं, घेऊन चालले. मग मुळे महाराज म्हणले, आता तुम्ही या, मी सांगितलं ना इथं भेटेन, मी तिथं भेटेन, तिथंच भेट होणार, आधीमध्ये नाही. सगळं दर्शन वगैरे झालं, भेट वगैरे झाली. आणि एकाएकी झालं असं, ताटी हलायला लागली. ताटी आधी ना जास्त जड नव्हती, पण आता जड लागायला लागली. त्या चौघ खांदेकराला सुद्धा उचले ना, अशी कोणाला लागली म्हणे, अरे जड नेमकं झालो काय बघा म्हणे. ताटी हलायला लागली की खाली ठेवल्याबरोबर मामा तडकनच उठून म्हणे, लेका कुणी केलं हे? अरे तुम्हाला कोण म्हणत मी केलो? झाली बोलायाची सीमाच उरत नाही, असा महिमा संताचा घडतो. म्हणून संताचा महिमा फार मोठा आहे. कारण संताचा महिमा एवढा मोठा की माझ्यासारख्या पामरान त्याचं वर्णन काय करावं, त्यांचं वर्णन काय करा. एवढा मोठा संताचा महिमा नेमकं संत करतं काय, संत करतात काय? तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे, जगाच्या कल्याणाकरता परोपकार करण्याकरता संत आलेले. बरं, संताच्या ठिकाणी गेलं, देवाचं दर्शन होतं, मुक्ती मिळते, गुरुची भेट, सगळं होतं. का माहित आहे का? कारण देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि संताचं असं आहे माहिती का, संताच्या ठाई सगळ्याचं दर्शन होतं. त्याचं करत ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असती की जय. म्हणजे जिथं जिथं संत आहे तिथं तिथं कोण आहेत? भगवंत आहे. म्हणून तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. म्हणून सगळे तीर्थ, सगळे पर्व काळ कुठं घडतात?
मामांच्या ठिकाणी. मामांचं एक गोष्ट सांगू का, मामा जन्माला कुठल्या कुळात आले हे पाहू नका, कारण संताचं कुळ कधी विचारायचं नसतं का. जाती न पूछो साधू की पूछलो उसका ज्ञान. काय कधीच त्याची जात विचारायची नाही, त्याचं गुण काय आहे, त्याने काय दिले हे पाहायचं. मामा फक्त एका समाजापुरतं मर्यादित नाहीत. ज्याने ज्याने अंतकरणापासून मामा म्हणून हाक मारली त्या प्रत्येकाचे मामा आहेत, प्रत्येकाचे मामा आहेत. प्रत्येक व्यक्ती मामाचा आहे, कारण अंतकरणातून आपण हाक काय मारली मामा. कधीतरी मामाना मामा म्हणून हाक मारा. मामा तुमच्या आमच्यासाठी आलेत, भंडाऱ्याचं सोनं दिलं, नामाचं सोनं दिलं, सगळं दिलं. आणि म्हणून मला तर वाटतं मामा म्हणजे कोण आहेत माहिती का, तुमची आमची शान, प्रत्येक भक्ताचा मान अभिमान म्हणजे मामा आहे. आणि म्हणून अक्कलचा दिवा तुम्ही भक्ताची आशा, अक्कलचा दिवा तुम्ही भक्ताची आशा. पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाच्या, पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाच्या, पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाच्या. जय हो, पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाच्या. अक्कलचा देवा तुम्ही भक्ताची आशा, अक्कलचा देवा तुम्ही भक्ताची आशा. पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाच्या. जय हो, पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाच्या. नाद नाद दिसे बाळू मामाच्या, पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाच्या. अवतारी सद्गुरु तू माझी माऊली, अनाथाच्या डोई सदा धरतो सावली. अवतारी सद्गुरु तू माझी माऊली, अनाथाच्या डोई सदा धरतो सावली. कमळ कंद्यावरती चारी मेंढर राहणारा, कमळ कंद्यावरती चारी मेंढर राहणारा. पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा, पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा. जय हो, पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा, पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा. अक्कलचा देवा तुम्ही भक्ताची आशा, अक्कलचा देवा तुम्ही भक्ताची आशा. बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं. पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा. जय हो, पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा, 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 पिवळ्या भंडाऱ्यात दिसे बाळू मामाचा. गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. हाती काठी घोंगड पाठी, हाती काठी घोंगड पाठी, डंगर मोठा. गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. आदमापुरात मामाच्या दारात भक्त नाचतो, आदमापुरात मामाच्या दारात भक्त
मामाला माझं म्हणावं, जीवनात आपल्याला काही कमी पडणार नाही. पण मामांचा जयघोष करण्यापूर्वी मामा ज्यांचा जयघोष करतात त्यांचं प्रेमानं आनंदानं गोड असं नाम घेऊया. सर्वांनी हाताने टाळी मुखाने नाम विठोबा. आनंद घेत होत आणि त्याच्याकडे पाहून काय काय लोक हे करत, काय बाबा काय कंबर हलवते हे का नाही. कोणाला जमणार नाही असं, पण सांगू तुम्हाला असू द्या ना. इथं तर ते लेकरं आनंद घेतात. माझं नेहमी सांगणं असतं, कुठल्या तरी विचित्र गाण्यावरती डीजेच्या गाण्यावरती ठुमके लावणारी लेकरं आपल्या पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्ञानोबा तुकोबाच्या बाळूमामाच्या नावानं कीर्तनामध्ये टाळ घेऊन डोलणारी लेकरं आपल्या पोटी जन्माला यावी. हो, त्या लेकराच्या 10 कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खरंच फार सुंदर या ठिकाणी असणारे संपूर्ण मंडळी. मामांचा जयघोष करा, जीवनात काही कमी पडणार नाही. तेच तुकोबाराय म्हणतात की मामांसारख्या संतांचं एकदा जरी जीवनामध्ये आम्हाला सेवा घडली तर देवा आम्ही धन्य झालो. म्हणून त्यांची सेवा आम्हाला अजन्माशी करावी म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. चिली मिली परत अजून कसला लाडू असतो बा, लाडू आणून देत असते आणि मग राज गेल्याचा ना लाडू जिरला. थांबा की नवरात्र इथं चालू करता काय, चालू झालं उपवास. ऐका माझं महिला मंडळ एक सांगणार, उपवास करून स्वतःला तसं तुम्ही त्रास करून घेतच नाही म्हणा, पण एक सांगणार की प्रत्येक आपल्या कोणी असू द्या नजरेला दिसणारी कुठली स्त्री, मग आपली बहीण असू द्या, आपली जाव असू द्या, आपली ताई असू द्या, आपली आई असू द्या, आपली मावशी असू द्या, आपली आत्या असू द्या, आपली काकी असू द्या, सगळ्याचा अनादर घडला तरच देवीचा, सगळ्याचा आदर जर घडला, अनादर न करता आदर जर घडला तरच देवीचा सुद्धा सन्मान आपल्याकडनं घडणार आहे. कारण प्रत्येक स्त्रीमध्ये सुद्धा एक देवी आहे. देवी आपल्या घरामध्ये स्वयंपाकापासून, शिक्षणापासून, खाण्यापिण्यापासून ते झोपवण्यापर्यंत एवढंच नाही तर आपल्या प्रत्येकाची काळजी जी घेते ना ती सुद्धा एक स्त्रीच आहे. आणि ती स्त्री म्हणजे साक्षात दुर्गेचा, भवानीचा अवतार आहे. तिची सुद्धा सेवा करा, नवरात्र आपले तिथं घडे ना. पण आता उगा आता शूटिंग पुढे म्हणून सांगायचं, आजकाल काही झालं की बायकाचा अनादर. बायकांनी जरा ठरवलं नाही मला पुढं जायचंय, काहीतरी करायचंय असं ठरवलं का ना तायांनी, आपल्या पप्पाला बाहेर जावं लागतं. मग काम आपल्याला करावं लागेल, हे स्कूटी शिकावी, गाडी शिकावी, बाहेर जावं. पोरीने असं गाडी घेऊन बाहेर चाललं की लगेच म्हणणार आली पापाची परी. गाडी तू दिली का, पेट्रोल तू टाकलं का, रस्ता तुझा आहे का, मग काय म्हणतो पापाची परी. कुणाची का परी असे ना पण ती येते ना, धाडच करते ना, कसं तरी ती म्हणते ना मी पण सत्यवाय, मी पण अहिल्याबाई होळकर आहे, मी पण सावित्रीबाई फुले म्हणते ना, चालली ना बाहेर. पण तिचा सुद्धा अनादर करा. कारण मामांपासून तुकोबऱ्यांपर्यंत कुठल्या संतांनी स्त्रीचा अनादर केला नाही. सांगू तुम्हाला, एक वेळ तुम्हाला देवीची आरती नाही येत काही हरकत नाही, तुम्हाला भजन नाही म्हणतात काही हरकत नाही, तुम्हाला टाळ वाजवता येत काही हरकत नाही, पण डोळ्याला दिसणाऱ्या स्त्रीला आई बहीण माना, देवी तुम्हाला प्रसन्न होईल. संत स्वतः सांगतात, संत म्हणतात पराई नारी माऊली समान. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आदर ठेवा. नवरात्र आपल्याकडे मामांनी सेवा केली. मामांनी खरं अगदी पाहायला गेलं, मामांसोबत एका देवीचं नाव आपण घेतो, आदरानं घेतो. ती म्हणजे कोण, कोण आदरानं नाव घेतो का, कारण मामांनी देवीची सुद्धा अपार सेवा केली. देवी सुद्धा मामाचं ऐकत होते, हे मामाचं सामर्थ्य होतं. अशा मामाची, देवीची प्रत्येकाची सेवा अंतःकरणापासून निस्वार्थ भावने घडो, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. तुकाराम 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 तुकाराम.